हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण उन्हाळी वाळवण पदार्थच पण जरा वेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे। तो आज आपण बघत आहे। मुलांच्या आवडीचे तांदळाचे कुरकुरे तयार केलेले आहेत, ते आज आपण बघणार आहे। अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण तांदळाच्या पिठापासून कुरकुरे तयार केलेले आहेत, ते आज आपण बघत आहे। तांदळाच्या पिठापासून कुरकुरे तयार करण्यासाठी आपण 2 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये आपण 4 वाटी साधे पाणी घालत आहे। तर तांदळाच्या पिठाच्या गाठी होऊ नयेत म्हणून आपण पहिल्यांदा तांदळाचे पीठ पाण्यामध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे। पिठामध्ये पाणी मिसळण्यासाठी आपण साधे थंड पाणी वापरलेले आहे। तांदळाच्या पिठाच्या गाठी होऊ नयेत म्हणून पहिल्यांदा पीठ आपण गॅसवर न ठेवता 3-4 वाटी साधे पाणी टाकून आपण पीठ एकत्र चांगले मिक्स करून घेतलेले आहे। पीठ चांगले एकत्र मिक्स करून झाल्यानंतर कढई आपण गॅसवरती ठेवून सतत तांदळाचे पीठ आपण पळीने एकसारखे फिरवून घेणार आहे। सतत असे फिरवून पीठ आपण शिजवून घेणार आहे। पीठ शिजवून घेत असताना आपण गरम पाण्याचा वापर करत आहे। लागेल असे 2-2 वाटी आपण गरम पाणी घालून पीठ एकसारखे फिरवून शिजवून घेत आहे। तर तांदळाचे पीठ आपल्याला सतत असे एकसारखे फिरवून घ्यायचे आहे। तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या होऊ नये त्याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे। जरी गुठळ्या झाल्या तरी ते आपल्याला एकसारखे मोडून एकसारखे सतत असे फिरवून घ्यायचे आहे। तांदळाचे पीठ आपल्याला एकसारखे असे फिरवून चांगले शिजवून घ्यायचे आहे। लागेल असे आपण यामध्ये 2 ते 3 वाटी गरम केलेले पाणी घालून पीठ आपण सतत असे फिरवून शिजवून घेत आहे। चवीसाठी यामध्ये आपण 1 चमचा बारीक मीठ टाकून पिठामध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे। मी पापड खार आणि बेकिंग सोडा न वापरता हे कुरकुरे तयार केलेले आहेत आणि ते चांगले फुगून तयार झालेले आहेत। तांदळाचे पीठ आपल्याला सतत असे फिरवून चांगले शिजवून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला तांदळाच्या पिठाला चांगली चकाकी येईपर्यंत पीठ आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे। तर पहिल्यांदा आपण तांदळाचे पीठ मिक्स करण्यासाठी साधे पाणी आपण 3-4 वाट्या घेतल्या होत्या आणि नंतर आपण गरम पाण्याच्या वाट्या 8-10 वाट्या आपण तरी घेतलेल्या आहेत पीठ शिजवण्यासाठी। तर असे लागेल असे गरम पाणी घेऊन आपण पीठ एकसारखे फिरवून शिजवून घेत आहे। तर पिठातील पाणी आटल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवरती पीठ शिजवून घ्यायचे आहे आणि पीठ शिजवण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटे लागतात। यामध्ये मी 1 चमचे ओवा आणि 1 चमचे काळे तीळ मिक्स करून पीठ एकत्र मिक्स करून घेत आहे। 1 चमचा जिरा टाकला तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपण तांदळाचे पीठ शिजवून घेतलेले आहे। पिठाला चांगली चकाकी केलेली आहे आणि गॅस आपण बंद केलेला आहे। ओवा आणि तीळ टाकल्यानंतर हे पीठ चांगले आपण एकत्र मिक्स करून घेतलेले आहे। तर आपण हे तयार केलेले पीठ आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि नंतरच आपण याचे कुरकुरे तयार करून घेणार आहे। पण थंड करत असताना पीठ आपल्याला सारखे अधूनमधून फिरवून एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। 2.5 ते 3 तासानंतर पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण कुरकुरे पाडण्यासाठी पीठ घेतलेले आहे। पीठ थंड होत असतानाही आपल्याला अधूनमधून पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ थंड झाल्यानंतर कोणत्याही एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून आपण अशा पद्धतीने कुरकुरे पाडून घेत आहे। तर वाळल्यानंतर हे कुरकुरे खूप पातळ बनतात, त्यामुळे आपल्याला जाडजाडच कुरकुरे पाडून घ्यायचे आहेत। तर असे काठीगत आपल्याला कुरकुरे पाडून घ्यायचे आहेत। घरामध्येच मी फॅनच्या खाली प्लास्टिकच्या कागदावरती अशा पद्धतीने कुरकुरे पाडून घेतलेले आहेत। आणि डब्यात भरण्याच्या आधी आपल्याला खराब होऊ नयेत म्हणून आपल्याला कडक उन्हामध्ये चांगले 1 दिवस वाळवून घ्यायचे आहेत। तर तयार केलेले तांदळाचे कुरकुरे मी तुम्हाला तळून दाखवत आहे। तर डब्यात भरून ठेवण्याच्या अगोदर आपल्याला 1 दिवस कडक उन्हामध्ये कुरकुरे चांगले वाळवून घ्यायचे आहेत। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मुलांना खाण्यासाठी तांदळाचे कुरकुरे तयार केलेले आहेत। कुरकुरे तळण्यासाठी जेवढे आपल्या तेलाचा उपयोग होणार आहे तेवढेच तेल आपण या ठिकाणी वापरलेले आहे। प्लॅस्टिकच्या कागदाला सुद्धा आपण तेल लावलेले नाही, तरी वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुरकुरे आपोआप निघतात। तर असे मस्तपैकी आपण तांदळाच्या पिठाचे कुरकुरे तयार केलेले आहेत। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।